फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी सोनू, रिशा प्रिन्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर तुम्ही आता बघितलंच रिशाने किती सर्वांचं मस्त वेलकम केलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा. तर असंच नेहमीप्रमाणेच घेऊन आले आहे आज तुमच्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ. तर शेवटपर्यंत बघत राहा आजचा आपला व्हिडिओ. तर आता मी जात आहे डहाणू फेस्टिवलला. स्टेशनपासून तिथे जाण्यासाठी ॲटो वगैरे चालू आहेत आणि जो डहाणू फेस्टिवल आहे तो आहे बीचच्या एकदम साईडलाच आहे. तर चला मग तुम्ही सुद्धा माझ्यासोबत बघत राहा आजचा आपला व्हिडिओ. हे बघा फ्रेंड्स, हे आहे डहाणू बीच. इथे भरपूर गर्दी आहे आज इथे सुद्धा. फेस्टिवल चिकू फेस्टिवल असल्यामुळे. तर आता मी आलेली आहे इथे डहाणू फेस्टिवलला. इथे वेलकमची कमान वगैरे सुद्धा मस्त लावलेली आहे. तर चला जाऊन बघूया आता आतमध्ये कसा असणार आहे, कसा एक्सपिरियन्स असणार आहे डहाणू फेस्टिवलचा. स्टे कंटिन्यू. तर फ्रेंड्स, मी आलेली आहे इथे डहाणू फेस्टिवलला. हे बघा, इथून एंट्री आहे आतमध्ये. मस्त इथं सुद्धा छान डेकोरेशन वगैरे केलेलं आहे एंट्रीला. तर चला जाऊया आता आतमध्ये आणि बघूया काय काय आहे, कशाचे स्टॉल लागलेले आहे आतमध्ये. तर हे बघा फ्रेंड्स, मी इथे आतमध्ये एंट्री केली आहे. बघा मस्त इथे डेकोरेशन वगैरे सुद्धा केलेले आहे आणि पूर्ण इकडे स्टॉल सुद्धा लागलेले आहेत. इथे पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत. ड्रेसेस वगैरे, परत बुक्स सुद्धा आहेत इथे. हँडमेड वस्तू जे काही आहेत ते सुद्धा, त्याचे सुद्धा स्टॉल आहेत. हँडमेड वस्तू इथे सर्वात जास्त आहेत, जसं की नेमप्लेट वगैरे झालं घरासाठी, ते खूप जास्त आहेत इथे. आणि त्याच्यानंतर परत पर्स वगैरे ते सुद्धा आहेत. हे बघा इथे सुद्धा हँडमेड आहेत. पूर्ण किचन वगैरे लावलेले आहेत त्यांनी. बॉक्सेस वगैरे बनवलेले आहेत मोबाईल स्टँड वगैरे ठेवण्यासाठी. असं खूप छान प्रकारचे इथे हँडमेड वस्तू बनवलेल्या आहेत, त्याचे स्टॉल लागलेले आहेत. परत ज्वेलरी वगैरे ह्याचेसुद्धा स्टॉल आहेत. हे बघा इथे ज्वेलरीचे स्टॉल आहेत लावलेला. आणि जे काही काचेच्या वस्तू वगैरे, प्लेट वगैरे, डिशेस जेवण्यासाठी, ग्लासेस वगैरे, कप, त्याचं इथं स्टॉल लागलेलं आहे. मस्त छान होत्या वस्तू वगैरे मस्त आहेत. चला बघूया अजून समोर काय काय आहे. तर आणि हे बघा आतमध्ये किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. मस्त खूप छान डेकोरेशन आहे अम्ब्रेलाचं. ये आवाज आना चाहिए, ये एनर्जी यहाँ पर ऐसी बनी रहनी चाहिए। तो
तो थोड़ी देर में हमारे बैंड मास्टर परफॉर्मेंस शुरू कर देंगे तो स्कोर जो और कुछ लोग मेरे पास आ रहे हैं और मुझे बोल रहे हैं हमें भी आपको स्टेज पर आकर सपोर्ट करना है, ठीक है? तो नो वरीज, आप लोगों को मैं बुलाऊंगा एक एक पर अभी नहीं, थोड़ी देर के बाद। हे बघा फ्रेंड्स, या फेस्टिवलमध्ये इथे इंडियन नेव्ही अशी एक थीम लावलेली आहे आणि इथे जे इंडियन नेव्ही ऑफिसर आहेत यांच्याकडून इथे सेफ्टी PPE किट आणि इमर्जन्सी गाईडनेसबद्दल इथे गायडन्स करत आहेत। हे आपल्याला कसं तिथे आपल्याला सेफ्टी वगैरे करायची इमर्जन्सीमध्ये असं सांगत आहेत ते इथे। या फेस्टिवलमध्ये डान्स परत सिंगिंग वगैरे सुद्धा असते, त्याच्यामुळे हे बघा छोट्या छोट्या मुली मस्त इथं रेडी होऊन आलेल्या आहेत। त्यांचे डान्स आहेत थोड्या वेळाच्या नंतर, तर मस्त रेडी झालेले आहेत मुलं। चिकूचे चिप्स आहेत, चिकूचे चिप्स आहेत। हा, हे कसे बनवता वगैरे, त्याची प्रोसेस वगैरे कशी असते काय? पिकलेले चिकू असतात ते कट करून आणि उन्हामध्ये ड्राय करायचे असतात। ओके। आणि हे चिकू पिकलेले असतात ना, हा, हा। त्याच्यामध्ये मिल्क ऍड करायचं आणि थोडंसं चिकू पावडर मिक्स करायचं आणि एक हे सगळे चिकू पासून बनवलेले प्रोडक्ट्स आहेत ना? हे आवळा कॅन्डी आवळ्यापासून बनवलं। हां हां, हे पूर्ण हे हँडमेड आहे का? चॉकलेट चिकूचेच आहे, चिकू चॉकलेट्स आहेत। हे बघा, हे चिकूचे चॉकलेट्स आहेत, त्यांनी हँडमेड बनवलेले आहेत। मस्त यांनी स्टॉल लावलेला आहे इथे यांचा। तर फ्रेंड्स, इथे हा एक गेम आहे त्यांनी मांडलेला, तर ते आपल्याला सांगतील दीदी कशा प्रकारे आहे। तर हा एक पिरामिडचा खेळ आहे, 10 मिनिटाचा। त्याच्यामध्ये 2 तास घेतात। पहिले 8 ग्लासेस रचायचे, त्याच्यावर 7, 6, 4, 5, 3, 2 आणि 1 असा हा गेम आहे। आणि काढताना ठेवताना आपण 2 हात यूज करू शकतो, पण काढताना फक्त एका हाताने यूज करून एक ग्लास काढायचे। असा हा आमचा गेम आहे। ओके। आणि जिंकल्याच्या नंतर पाणी फ्री, कोणत्या पण 3 आयटम पैकी एक फ्री। नक्की खेळायलाच पाहिजे मग तर। खेळायलाच। तर आता हा गेम मी खेळते, बघूया आता किती प्रमाणात खेळू शकते। तर चला बघूयात बघ। हळू 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 आराम से दीदी कर सकते हो, आराम से। ताई हे गेम छान खेळले आणि ते जिंकलेले आहेत। ताईचं अभिनंदन। थँक्यू। आणि हे बघा, इथे काही हँडमेड वस्तू बनवलेल्या आहेत आपल्याला घरामध्ये शोपीस म्हणून वगैरे लावण्यासाठी मस्त बनवलेले आहेत इथे सुद्धा छान।
ओके, यहाँ क्या क्या है आपके इधर? मेरे पास मग्स है, बॉटल्स है, बर्थडे गिफ्ट वगैरह देने के लिए। ओके, फिर बाद में ये हार्ट है, हार्ट शेप में, मस्त एंड है। ये टाइल्स पे है, एंड यहाँ पर बहुत सारे किचन्स है Kitchens अलग अलग में। वेराइटीज में, एंड यहाँ पे पिलोज है मेरे पास। खूप छान प्रकारचे पिलोज वगैरे सुद्धा आहे त्यांच्याकडे। कुठे असतं तुमचं स्टॉल? आमचा स्टॉल इकडेच आहे. दुकान म्हणजे कुठे? दुकान डहाणूमध्ये आहे. डहाणूमध्येच आहे का? बरोबर आहे. ओके. बच्चे किधर भी जा रहे हैं किसके लिए? तर हे बघा फ्रेंड्स, या फेस्टिवलमध्ये काही 4 व्हीलरसुद्धा इथे ठेवलेले आहेत डेमॉन्स्ट्रेशनसाठी. आपण तिकडे स्टॉल वगैरे बघितले पूर्ण फेस्टिवलमध्ये लावलेले आणि आता मी आलेले आहे इकडे बीच साईडला. मला दाखवते मी डहाणूचं बीच. तर हे बघा, इथे काही छोट्या मुलांसाठी ते गेमसुद्धा आहे, सापशिडी आहे, परत इथे समोर लुडो वगैरे सुद्धा आहे छोट्या मुलांसाठी, पण इथे मोठ्या मोठ्या मुलीच खेळत आहेत. लग रहा है इधर आगे कुछ नया देखने को मिल रहा है. तर फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहोत चिक्कू फेस्टिवल डहाणू. तुम्ही बघितलंच आता. तर इथं खूप स्टॉल वगैरे सुद्धा लागलेले आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारची. मस्त वाटलं, काहीतरी युनिक बघायला भेटलं. फर्स्ट टाईम मी असं काहीतरी युनिक बघितलं. मस्त इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल वगैरे सुद्धा आहेत. आणि मस्त इकडे बीचच्या साईडला हा डहाणू फेस्टिवल आहे. मस्त इकडलं नेचर वगैरे सुद्धा खूप छान आहे. आम्ही शाडू मातीची गणपती बनवतो. शाळू मातीपासून. तुमची कुठे दुकान वगैरे इथे डहाणूलाच आहे का? ओके. पूर्ण गणपती वगैरे गणपतीच्या सीझन मध्ये बनवता का? सर्व. आणि हे पेंटिंग वगैरे? पेंटिंग्स मध्ये हे मित्र आहेत, त्यांनी सर्वांनी केले. ओके. हे यांचे फ्रेंड्स आहेत या भाऊंचे. त्यांनी हे पूर्ण पेंटिंग वगैरे बनवलेले आहेत. बघा किती सुंदर अशा पेंटिंग्स वगैरे बनवलेल्या आहेत त्यांनी. आणि ह्या दादांचं सुद्धा इथे दुकान आहे डहाणूलाच. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. इथे ह्यांनी आज स्टॉल लावलेला आहे चिक्कू फेस्टिवलमध्ये. डहाणूमध्ये आहे यांचं शॉप. कुठे आहे त्यांना सांगा ॲड्रेस वगैरे. डहाणू खाडी नाका बंदर रोड, राणा गणेश आर्ट. ओके. यांनी ह्यांचा ॲड्रेस सांगलेला आहे. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. असं काही पेंटिंग्स वगैरे तुम्हाला बनवायचे असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही हे करू शकता कॉन्टॅक्ट यांच्या ॲड्रेसवरती जाऊन. तिथे बघा किती सुंदर गणपतीच्या मूर्ती वगैरे बनवलेल्या आहेत मस्त शाळू मातीपासून.
बघा या साईडला पूर्ण फूडचे स्टॉल लागलेले आहेत, जसं की कचोरीज वगैरे, सँडविच, समोसा, डोसा, इडली अशा प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत। परत पान वगैरे आहे, त्याचेसुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत इथे पानाचे सुद्धा। तो कभी सोचा है इंसान जो है भाई किस बात से लड़ता है, किस बात से घबराता है? लड़े लड़ाई से हाथों जुड़े जुदाई से, लड़े लड़ाई से हाथों जुड़े जुदाई से, अधर्म को धर्म बना के, अधर्म को धर्म बना के, धर्म को भुला के, मुझे तू पूजा क्यों है ना? ताली बजाते यार, सिंगल सिंगल यार। हे बघा इथे बीचवरती काही इथे सँड स्कल्पचर बनवलेले आहेत। नारी शक्तीचं आहे इथे एक, आणि आपलं माउंटन आहे त्याचं सुद्धा आहे, गर्ल पावर त्याचं सुद्धा इथे स्कल्पचर बनवलेले आहे। मस्त बनवले, खूप छान। मी आता आलेली आहे डहाणू बीचवरती। हे बघा इकडे पाठीमागे आहे रिशा, कुठे जायचं? पाणी बघायला जायचं? रिशू एन्जॉय करते। मधून आले मी आता स्टेशनवरती, डहाणू रेल्वे स्टेशनवरती आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। तर असंच भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत। बाय।